नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला बुलेटिनमध्ये अत्यंत महत्त्वाची आज दिवसभरातली मोठी बातमी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखण्याच्या उद्देशाने कृषी आणि उद्योग क्षेत्रांसाठी सवलती दिल्या जाण्याचा अंदाज आहे। त्याचसोबत लघु मध्यम या उद्योजकांसाठी वाढीव अनुदानाची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर निर्यात दर वाढीसाठी देखील कर सवलत जाहीर केली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आगामी वर्षात विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांवरील भांडवली खर्चात वाढ होऊ शकेल असं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे। यासह प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट आज दिवसभर TV9 मराठीवर तुम्हाला पाहता येणार आहेत। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, या मोदी सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्पात आज कोणकोणत्या तरतुदी असू शकतील, काय काय शक्यता वर्तवल्या जात आहेत? खरं तर लोकसभा निवडणुका या काही दिवसांवर आपल्याला माहिती येऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्यापूर्वी हा अर्थसंकल्प सादर केला जातोय। काल राष्ट्रपतींचं जेव्हा अभिभाषण झालं त्यावेळेला त्यांनी देखील केंद्र सरकारचं अगदी तोंड भरून कौतुक केलं होतं आणि पंतप्रधान मोदींनी ज्यावेळेला काल वाईट दिला होता मीडियाला त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं की एक नारी पर्व सुरू झालेला आहे आणि त्यांनी बाईटचा जो सुरुवात आणि शेवट जो आहे तो रामराम या शब्दांनी केला होता। आपल्याला माहिती आहे राम मंदिर देखील बांधलेलं आहे ह्याच केंद्र सरकारच्या काळामध्ये, त्याचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झालं आणि उद्घाटन देखील पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्वाचा हा अर्थसंकल्प म्हणता येईल। अंतरिम असणार आहे, मात्र देशवासियांचं पूर्ण लक्ष आजच्या या अर्थसंकल्पाकडे असणार आहे। साधारणतः 11 वाजता संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि 11 वाजताच बरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत। महत्वाचं हेच आहे की शेतकरी कामगार असतील यांच्यासाठी काही महत्वाची घोषणा केली जाते का हे बघावं लागणार आहे, कारण अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर GST सोबतच इतर जे काही कर आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांना काही त्या बाबतीत सवलत दिली जाते का किंवा काही दिलासा दिला जातो का हे देखील बघावं लागणार आहे। त्यामुळं निवडणुकीच्या आधी म्हणजे 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका होत आहेत त्याच्या आधीचा हा अर्थसंकल्प असणार आहे आणि हा शेवटचा अर्थसंकल्प असणार। निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा नव्यानं अर्थसंकल्प सादर केला जाईल। मात्र हा अंतरिम जरी अर्थसंकल्प म्हणता आला तरी नेमकं देशवासियांना कुठला कुठला दिलासा दिला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे। तुम्ही नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात अंतरिम बजेट संदर्भात। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणांची शक्यता आहे। कर रचनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। रेल्वेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद या बजेटमध्ये होण्याची शक्यता आहे। मोबाईल पार्ट्सच्या आयात शुल्कात कपात केली जाऊ शकते। मोबाईल स्वस्त होण्याची त्यामुळे शक्यता आहे। मेक इन इंडियावर भर दिला जाऊ शकतो। संरक्षण खर्चात वाढ होण्याची शक्यता या बजेटमधून वर्तवली जाते। तर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात अपेक्षित आहे। शेतकरी, व्यापारी आणि महिलांसाठी काय तरतुदी असणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।